नमस्कार. स्वामी समर्थांचे आशीर्वाद आमच्या चॅनेलवर आपले स्वागत आहे. आजचा विषय श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परम सुखदम केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकनित्यम विमलमचल सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तन्नमामि. 1. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता. जय जय क्षीरसागराच्या लहरीवरी राज्य करणारा मायाजाळाचा अनंत कारभारी शेषाच्या शय्येवरी असलेल्या अनंत रूपाचा स्तुती असो. अनामिक असलेल्या या परमेश्वरा तूच असशील शाश्वताचा मूलस्त्रोत. या श्लोकाने परमेश्वराचे अनंत असणे शेष शयनेवरी असलेल्या त्याच्या चिरंतन रूपाचा गुणगान केले आहे. जीवनाचा कारभार सांभाळणारा असाच असतो परमेश्वर शाश्वत अनामिक अनंत. 2. जय जयाजी गरुड वाहना जय जयाजी कमल लोचना जय जयाची पतित पावना रमारमणा विश्वेशा जय असो. गरुडावर स्वार असलेल्या निर्मळ कमळासमान नेत्र असलेल्या पतितांचा उद्धार करणाऱ्या रमेशाचा अधिपती असलेल्या परमेश्वरा. या श्लोकाने गरुडावर असलेल्या निर्मळ नेत्र असलेल्या परमेश्वराचा स्तुती केलेला आहे. जो पतित आत्म्यांना देखील तारतो तो श्रीहरी सुखाचा अधिपती असतो. 3. मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोच स्वयंभू आदित्य. तेज वर्णिले न जाय गंभीर ढगासारखा वर्ण असलेल्या शांती असलेल्या आकाराचा शिरी सुवर्ण किरीटाने शोभलेल्या स्वतःच आदित्य असलेल्या परमेश्वरा तुझे तेज वर्णन करण्या पलीकडे आहे. या श्लोकाने परमेश्वराचा श्यामवर्ण शांती असलेल्या रूपाचा सुवर्ण किरीटाचा स्वतःच आदित्य असलेल्या परमेश्वराचा गुणगौरव केलेला आहे. त्याचा तेजोमय असणे अवर्णनीयच असते. 4. विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुंकळ्यांसमान शुभ्रवर्ण विराजती ज्याचा विस्तृत कपाळ टोकास केलेल्या नेत्रजोड्या सरळ नासिकेचे शोभेचे सुखद स्मित असलेल्या ओठांचे असलेल्या परमेश्वरा श्वेतकळ्यांप्रमाणे असलेल्या दंतरांगेने अधिकच खुल्ला आहेस. या श्लोकाने परमेश्वराच्या शारीरिक सौंदर्याचा आढावा घेतला आहे. त्याचा रुंद ललाट निर्मळ नेत्र सरळ नासिक सुखद स्मित असलेल्या ओठ अन श्वेत दंत असलेल्या रूपाचा स्तुती केलेला आहे. 5. रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे ते हरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष ज्याच्या हृदयी रत्नजडित माला असते. जो असंख्य सूर्यमंडळांनी तकास तेजस्वी असतो सुवर्ण आभूषणे घालतो आणि कौस्तुभमणीने अधिकच खुलतो असाच परमेश्वर असतो. या श्लोकाने परमेश्वराच्या वक्षावर असलेल्या रत्नमालेचे असंख्य सूर्यासमान असलेल्या त्याच्या तेजाचे सुवर्ण आभूषणे व कौस्तुभमणीचे असलेल्या सौंदर्याचा गौरव केलेला आहे. 6. वत्सलांछनाचे भूषण चेती प्रेमळ भक्तीची खूण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी ज्याच्या वक्षस्थळावर वत्सलांचे चिन्ह शोभते जे प्रेमळ भक्तीचे अस्सल प्रतीक असते. त्याचा उदर त्रिवळींनी अधिकच खुलतो जणू त्रिवेणी संगमाचा पवित्र घाट असावा. या श्लोकाने परमेश्वराच्या वक्षावर असलेल्या वत्सल चिन्हाचा त्याच्या निर्मळ प्रेमाचा व भक्तिप्रेमाचा सूचक असलेल्या स्वरूपाचा गौरव केलेला आहे. त्याचा त्रिवळ असलेल्या उदराचा संदर्भ त्रिवेणी संगमाशी दिलेला आहे. पवित्र सुंदर निर्मळ. 7. नाभिकमल सुंदर अति जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पै जिथे नाभी पद्म असते जे निर्मितीचे आदिस्रोत असते. विधाता स्वतः जिथून उगम पावतो जे चराचराचा जनक असतो तीच परमेश्वराची आदी प्रकृती असते. या श्लोकाने परमेश्वराच्या नाभी पद्माचा गर्भ असलेल्या निर्मितीचे स्रोत असलेल्या रूपाचा स्तुती केलेला आहे. सर्व सजीवांचे जीवन इथूनच सुरू होते. 8. जानुपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती करकमलांची आकृती रक्तपंकजा समान गुडघ्यांपर्यंत असलेल्या त्याच्या बाहू सुंदर असतात. मनगटी सुवर्ण कंकणांनी सजलेल्या असतात. त्याचे करकमळ जणू लालकमळासमान असतात. एक अलौकिक सौंदर्याचा आविष्कार. या श्लोकाने परमेश्वराच्या बाहू मनगटांवरील अलंकार आणि हातांचे रूप लालकमळासारखे असलेल्या असाधारण सौंदर्याचा आदेश केलेला आहे. 9. भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर
गदा पद्म शंख चक्र. 4 हस्ती आयुधे भक्तांना अभय देता असलेल्या त्याच्या दक्षिण हस्ताचा आशीर्वाद असतो. सर्व काळ सिद्ध असलेल्या या हाताचा शंख, चक्र, गदा, पद्म असलेल्या 4 आयुधांद्वारा गर्व असतो. या श्लोकाने परमेश्वराच्या 4 आयुध असलेल्या हस्ताचा अभय प्रदान करणारा आशीर्वाद दर्शवला आहे. शंख, चक्र, गदा अन पद्म ही साधने त्याचा पराक्रम दर्शवतात. 10. कांसे कसेला पीतांबर, विद्युल तेसम तेज अपार, कर्दळी स्तंभापरी सुंदर. उभय जंघा दिसताती त्याचा पीतांबर कांस्यासारखा चमकतो. विद्युल्लतेचे असलेल्या असाधारण तेजाने भरला असतो. त्याची मांडी केलेल्या स्तंभासारखी असते. सुंदर, बलवान, ओजस्वी. या श्लोकाने परमेश्वराच्या पीतांबराचा कंसासारखा लखलख, विजेचे असलेल्या त्याच्या तेजाचा आणि मांडीचे स्तंभासारखे असलेल्या रूपाचा गुणगान केलेला आहे, जे त्याच्या असाधारण शक्तीचे प्रतीक असते. 11. जेथे भक्तजन सुखावती, ज्याच्या दर्शने पतीत तरती, ज्याते अहोरात्र ध्याती. नारदादी ऋषीवर्य जिथे असलेल्या परमेश्वराच्या दर्शनेच पापीजणही तरतात, साधू अन ऋषीप्रवर अहोरात्र त्याचा जप करतात, असाच तो सुखाचा स्रोत असतो. या श्लोकाने परमेश्वराच्या दर्शनाने पतित जीवांना देखील तारतो, साधू अन ऋषी सतत त्याचा नामजप करतात असं दर्शवलं आहे. असाच सुखाचा स्रोत असतो परमेश्वर. 12. ज्याते कमला करे चुरीत, संध्या रागा समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित. वर्णित वेद शिणले ज्याचा शरीरी रक्तासमान लाल, संध्याकाळच्या अभेशी साधर्म असलेल्या पदचिन्हांनी भरला असतो. असाच परमेश्वराचा आदेश वेदांनी गायला असमर्थ असतो. या श्लोकाने परमेश्वराच्या चरणांवरील असलेल्या चिन्हांचे अनोखे वर्णन केले आहे. संध्याकाळच्या लालसर आभेशी असलेल्या या चिन्हांमुळे वेदांना देखील त्याचा पूर्ण गुणगान करता आला नाही. 13. 14 विद्या 64 कला, ज्याते वर्णित थकल्या सकळा, ऐशा त्या परम मंगला. अल्पमती केवी वर्णू 14 विद्या 64 कला. सगळे शास्त्र असलेल्या परमेश्वराच्या गर्भातून निघाले असताना देखील अल्पमती असलेल्या माझ्या वाणीला त्याचा पूर्ण वर्णन करणं असाध्यच असतं. या श्लोकाने परमेश्वराच्या असलेल्या असंख्य विद्यांचा, कलांचा गर्भ असलेल्या स्वरूपाचा गुणगान केले असताना देखील अल्पमती असलेल्या आपल्यास त्याचा पूर्ण महिमा व्यक्त करणं कठीण असतं असं म्हटलं आहे. 14. नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कवीवर, लिहू न शकले महिमावर, तेथे पामर मी काय नारद, व्यास, वाल्मिकी इत्यादी मोठे ऋषी अन कवी देखील त्याचा पूर्ण महिमा गायला असमर्थ असतात. मग माझ्यासारख्या साध्या माणसाने तरी कितपत वर्णन करावे? या श्लोकाने असं दर्शवलं आहे की मोठ्या ऋषी मुनी अनुभवी साधू असलेल्या व्यक्ती देखील परमेश्वराचा पूर्ण गुणगान करू शकत नाहीत. मग एक साधारण जीव कितपत सक्षम असणार? 15. जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्र कन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमुतया जो असलेल्या संपूर्ण जगाचा जनक असतो, समुद्रकन्या त्याची प्रिय असते, जो सर्व कारण्याचा कारक असतो. ग्रंथाचा प्रारंभ त्यास नमन करूनच केला जातो. या श्लोकाने परमेश्वराच्या निर्माती असलेल्या रूपाचा, समुद्रकन्या असलेल्या त्याच्या सहचरीचा आणि सर्व घडवणारा असलेल्या कारकाचा आदर केलेला आहे. म्हणून ग्रंथाचा प्रारंभ त्यास नमन करूनच होतो. 16. त्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर, अगम्य लीला जयांची, ज्याने गजवदन असलेल्या पुत्राचा अवतार घेतला, एकदंत असलेल्या शिप्रासह. असाच परमेश्वराचा खेल अगम्य असतो. या श्लोकाने परमेश्वराच्या गजवदन एकदंत रूपाचा संदेश दिला आहे. त्याचा खेल, त्याची लीला ही साध्या माणसाला आकलन करण्यापलीकडे असते. 17. जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलांचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार, भक्त पालक दयाळू जो सर्व शास्त्राचा सागर असतो, 64 कलांचा अधिपती असतो, सिद्धी अनवृद्धी प्रदान करणारा असतो. असाच परमेश्वर आपल्या भक्तांचा पालन करता असतो. या श्लोकाने परमेश्वराच्या शाळेचे असलेल्या शास्त्रांवरील प्रभुत्वाचा, 64 कलांवरील अधिकाराचा अन आशीर्वाद रूपाने सिद्धी वृद्धी प्रदान करणारा असलेल्या गुणाचा गौरव केलेला आहे. 18. मंगल कार्याकरिता स्मरण, विघ्ने जाती निरसोन, भजका होई दिव्य ज्ञान. वेदांतसार कळेपान जिथे त्याचा स्मरण केले असता सर्व विघ्न नष्ट होतात, साधकास दिव्य ज्ञान मिळते, वेदांताचा गर्भ समजतो, असाच परमेश्वर असतो. स्वामींनी परमेश्वराच्या नामस्मरणाने संकटे दूर होतात, साधनेला ज्ञान मिळते अन साधक वेदांताचा गर्भ ओळखू लागतो असं दर्शवलं आहे. 19. सकल कार्यारंभी जाणा, करीती ज्याच्या नामस्मरण,
ज्याच्या वरप्रसादे नाना. ग्रंथरचना करीती कवी ज्या नावाचा स्मरण केले असता ग्रंथ निर्मिती साध्य होते, असाच परमेश्वर साहित्याचा प्रेरक असतो. स्वामींनी असं म्हटलं की परमेश्वराच्या नावाचा जप असला की ग्रंथ निर्मिती सहज घडते, असाच परमेश्वर निर्मितीचे प्रेरणास्थान असतो. 20 तया मंगलासी साष्टांग नमन करुनी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण. निर्विघ्नपणे होवो हे त्यास शतांगाने वंदन करून वर मागतो. या ग्रंथाचा मार्ग निर्मळ असो, त्याचा कार्यक्रम निर्विघ्न असो, असाच आशीर्वाद असो. स्वामींनी परमेश्वराच्या चरणांवर शतांगाने नतमस्तक होऊन ग्रंथाचा मार्ग सुखद असावा असा आशीर्वाद मागितला आहे, जेणेकरून निर्मितीचे कार्य पूर्णत्वास जाईल. 21 जिचा वरप्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येत हाता. ती ब्रह्मसुता नमियेली, जिच्या आशीर्वादाने असमर्थ विद्वानांना देखील परमतत्वाचा मार्ग सापडतो अन सकळ शास्त्रांचे अर्थ त्याच्या हातात येतात. ती ब्रह्मसुता आदरणीय असते. स्वामींनी असं दर्शवलं की ब्रह्मसुतेचे आशीर्वाद असतील तर अज्ञ असलेल्या पंडितांना देखील परम ज्ञानाचा मार्ग सापडतो. 22 मूढमती ती अज्ञान, काव्यादिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होवोन. ग्रंथरचना करवावी माझ्या असलेल्या अज्ञानाने कवितेचे, शास्त्रांचे ज्ञान हरविले गेलेल्या मला माता तू कृपा करून ग्रंथ निर्मितीचे मार्गदर्शन देशील असं आर्जव. स्वामींनी असं दर्शवलं की अज्ञ असलेल्या साधकाने आईजवळ केलेला आळव कृपा करून ग्रंथ निर्मितीत मदत कर. 23 जो अज्ञान तिमिर नाशक, अविद्या काननच्छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक. विद्यादायक गुरुवर्य जो अज्ञानाचा अंधकार नष्ट करतो, अविद्येचे वन छाटतो, जो चांगल्या विचाराचा प्रकाशक असतो, असाच विद्यादाता असलेल्या गुरुला अभिवादन असो. स्वामींनी असं दर्शवलं की अज्ञानाचा नाश करणारा, ज्ञानाचा मार्ग दाखवणारा असाच परमगुरु असतो. 24 ज्याची कृपे करून सच्छिष्या लाधे दिव्य ज्ञान, तेणेच जगी मानवपण. येतसे की निश्चय हे ज्याच्या कृपेमुळे शिष्यास दिव्य ज्ञान मिळतं आणि त्यामुळे जीवनाचा खरा अर्थ साधतो, असं असलेल्या परमगुरुला शतशत वंदन असो. स्वामींनी असं व्यक्त केले की शिष्याचा जीवनमार्ग परिपूर्ण करणारा असतो खरा परमगुरु. 25 पेवी असता माता पितर, तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्यांची नमस्कार. वारंवार साष्टांग. जसं आईवडील असतात जीवनाचा आधार, तसा असतो परमगुरु मार्गदर्शक, म्हणून त्याच्या चरणांवर शतांगाने नमन असो. स्वामींनी असं दर्शवलं की आईवडिलांप्रमाणेच परमगुरु जीवनाचा मार्ग तय करणारा असतो. 26 मी मतिमंद अज्ञबाळ, घेतली असे थोराळ, ती पुरविणारा दयाळ. सद्गुरुराज आपुला मी असतो अज्ञ, असतो अज्ञानाने भरलेल्या बाळासारखा, पण माझ्या या असमर्थतेत देखील तूच माझे पालन करणारा मार्गदर्शक असतोस, परमदयाळू सद्गुरुराजा. स्वामींनी असं दर्शवलं की साधक किती असमर्थ असला तरी परमेश्वर त्याचा सांभाळ करतो. 27 नवमास उदरी पाळिले, प्रसव वेदनांते सोशिले, कौतुके करून वाढविले, रक्षिले आजवरी. जसा आईने गर्भात 9 महिने सांभाळला, असह्य वेदना सोसल्या, प्रेमाने वाढविले अन आत्तापर्यंत संरक्षण केले, असाच परमेश्वराने माझे पालन केले आहे. स्वामींनी असं दर्शवलं की परमेश्वराचा कारुण्य आईच्या प्रेमासारखाच असतो. 28 जननी जनकास्मान, अन्य दैवत असे कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी तयांच्या करीत असे. आई वडिलाइतके दुसरं दैवत असूच शकत नाही, म्हणूनच वारंवार शतांगाने त्याच्या चरणी नतमस्तक असतो. स्वामींनी असं दर्शवलं की आई वडिलांनंतर परमेश्वर सर्वोच्च असतो. 29 ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही अत्रिकुमार, दत्तात्रेय नमियेला. जिथे ब्रह्मा विष्णू आणि शंकर एक वटतात, तोच अत्रिकुमार श्री दत्तात्रेय असतो, त्याला शतशः नमन असो. स्वामींनी असं दर्शवलं की परमेश्वर एक असला तरी 3 रूपांद्वारा अवतरतो. 30 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित, विद्युल्लते समान. त्याचा असतो 3 चेहरे 6 हात, गळ्यात असते सुंदर पुष्पमाला, कानांमध्ये असतात तेजस्वी कुंडल, त्याचा तेज असतो विजेसारखा असाधारण. स्वामींनी असं दर्शवलं की परमेश्वराचा रूप अलौकिक असतो. 31 कामधेनू असोनी जवळ, हाती धरिली असे झोळ, जो पाहता एका स्थळ कोणासेही दिसेना. जवळ असलेल्या कामधेनूला सुद्धा त्याने पिशवीत ठेवला असतो. असं असलं तरी एकाच स्थळावर असलेल्या त्याचा खरा स्वरूप कुणालाच सहज दिसत नाही.
स्वामींनी असं दर्शवलं की परमेश्वराचा स्वरूप सूक्ष्म असतो, साध्या नजरा त्याचा वेध घेऊ शकत नाही. 32. 4 वेद होऊनी श्वान वसती समीप रात्रंदेन. ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो. 4 वेद श्वानाच्या रूपाने त्याचा पहारा करत असतात. जो परमेश्वर एकाच विचाराने, एकाच आदेशाने तीनही लोकांमध्ये फिरतो. स्वामींनी असं दर्शवलं की परमेश्वर सर्वज्ञ असतो, वेद त्याचा पहारा करत असतात. 33. त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो हो कृपेने आपुल्या. त्या परब्रह्मास नमन करून असं वरदान मागतो की स्वामी चरित्राचा सार माझ्या जीवनात पूर्ण व्हावा, हीच परमेश्वराची कृपा असावी असं वाटतं. स्वामींनी असं दर्शवलं की साधक परमेश्वराजवळ एकच आशीर्वाद मागतो, जीवनाचा अर्थ पूर्ण करणारा. 34. वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप. धर्मभ्रष्ट लोक बहु. कळयुगाचा प्रभाव वाढला असताना लोक पाप अधिक करू लागतात. धर्माचा मार्ग हरवतो अन पृथ्वी असंतुष्ट असते. स्वामींनी असं दर्शवलं की अधर्माचा फैलाव झाला असता साधू धर्म अस्वस्थ असतो. 35. पहा कैसे दैवविचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र. वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगिती. देवा पहा विधिलिखित असं असतं, एकेकाळचे वैभव असलेल्या आर्य लोकांवर गरिबी अन दुःख ओतलं गेलं. स्वामींनी असं दर्शवलं की सुख असो किंवा दुःख सगळे परमेश्वराच्या आदेशाने असते. 36. शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वेदवचने. दिवसेंदिवस होम हवने. कमी होऊ लागली काळाच्या ओघात धर्माची बंधने शिथिल झाली. नास्तिकांनी वेदवचने मानणे सोडविले अन रोजचे होम हवनेही हळूहळू कमी होऊ लागली. स्वामींनी असं दर्शवलं की धर्माचा प्रभाव ओसरत असताना साधना विधी असलेल्या परंपरा हरवू लागल्या. 37. सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तकांना नव्हे भय. उत्तरोत्तर नास्तिकमय. भरतखंड जाहला राजाचा धर्माला असलेला पाठिंबा हरपला. अधर्म करणाऱ्यांना भीती उरली नाही, पण असाच भरतखंड अधिक नास्तिकतेकडे ओढला जाऊ लागला. स्वामींनी असं दर्शवलं की राजाश्रय हरवल्याने असत्याचा फैलाव झाला. 38. नाना विद्याकला अस्थालागी गेल्या सकळा. ऐहिक भोगेच्छा बळावल्या. तेणे सुटला परमार्थ लोक सर्वजण अस्थायी सुखांमध्ये हरवू लागले. नाना विद्या कला हरवल्या अन परमार्थाचा मार्ग त्यांनी सोडला. स्वामींनी असं दर्शवलं की जीवनाचा उच्च अर्थ हरवला जेव्हा सांसारिक सुखांमध्ये लोक गर्क झाले. 39. धर्मसंस्थापनाकरिता युगायुगी अवतार घेता. नानाविध वेश नटता जगतपतीचे कर्तव्य. जगाचा पालनहार परमेश्वर धर्माची स्थापना करण्याकरिता वेळोवेळो अवतार घेतो, नवनवे रूप घेऊन त्याचं जीवन कार्य पूर्ण करतो. स्वामींनी असं दर्शवलं की परमेश्वर गरज असलेल्या काळी अवतरतो धर्माचा मार्ग दर्शवण्यासाठी. 40. लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले. नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध. लोक अधपतित झाले. स्वतःचे धर्म विसरू लागलेल्या लोकांमध्ये नास्तिक विचार प्रभावी झाले आणि त्यांनी आर्य धर्माचा विरोध केला. स्वामींनी असं दर्शवलं की लोक मार्ग चुकू लागतात जेव्हा धर्माचा पाया ढळतो. 41. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार. अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. त्यावेळेस अत्रिकुमार स्वतः अवतार घेतो. अक्कलकोटचे श्रीस्वामी म्हणून ओळखला जाऊ लागतो. असाच त्याचा चमत्कार सर्वदूर फैलावतो. स्वामींनी असं दर्शवलं की परमेश्वर स्वतः अवतरला जेव्हा धर्माचा मार्ग हरवला. 42. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी, कोणासही कळेना. कोठे केव्हा कुणाच्या कुळीत कोणत्या वर्णाश्रम धर्माचा असलेल्या घरात त्याचा अवतार झाला असं कुणालाच ठाऊक नव्हतं. स्वामींनी असं दर्शवलं की परमेश्वराचा अवतार असतो गूढ, त्याचा आदेश सर्वांपर्यंत पोचतो. 43. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानावेद भक्त मनोरथ पुरविले. स्वामी नावाने ओळखल्या गेलेल्या या महासिद्धाने असंख्य चमत्कार केले अन असंख्य भक्तांचे मनोरथ पूर्ण केले. स्वामींनी असं दर्शवलं की परमेश्वराचा अवतार असलेल्या साधूपासून असाध्य साध्य झालं. 44. त्यांसी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी. आपुला विख्यात महिमा जनी दावयाचे योजिले.
त्यांना शतांगाने नमन करून हात जोडून त्यांचा असाधारण महिमा जनमानसात गायला असे वाटलं. स्वामींनी असं दर्शवलं की साधकाने आदराने परमेश्वराचा गुणगान करणं गरजेचं असतं. 45. तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पेलतीर परी आत्मसार्थक करावया साचार मीन तेथे जाहलो. तुझे जीवनचरित्र असं महासागरासारखं असताना त्याचा दुसरा किनारा मला कसा गाठता येईल? परंतु जीवनाचा अर्थ साधण्यासाठी त्याच्या मार्गाने जायचे असते. स्वामींनी असं दर्शवलं की साधक परमेश्वराचा मार्ग अनुसरतो जीवनाचा अर्थ साधण्यासाठी. 46. किंवा अफाट गगनासमान अगाध आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू. तुझे महात्म्य आकाशासारखे अनंत अगाध असताना माझ्या अल्पमतीने त्याचा आढावा घ्यावा तरी कसा? स्वामींनी असं दर्शवलं की परमेश्वराचा महिमा अनंत असतो, साधकाची आकलन क्षमता मात्र अल्प असते. 47. पिपिलिक म्हणे गिरीसी उचलून घालीन काखेसी किंवा खद्योत सूर्यासी लोकवीन म्हणे स्वतेजे. जसा एक मुंगी म्हणते गिरी उचलून नेईन किंवा एक काजवा म्हणतो मी सूर्यमाला हरवीन, असाच माझ्या गर्वाचा विचार असतो. स्वामींनी असं दर्शवलं की गर्व असलेल्या अज्ञाचा विचार किती असत्य असतो. 48. तैसी असे माझी आळ बाळ जाणूनी लढीवाळ पूर्विता तू दयाळ दीन बंधू यतिवर्या. तसा माझा गर्व असला तरी परमेश्वरा तू माझ्या लहान असण्याचा विचार करून कारुण्याने माझ्या गरजांची पूर्ती करतोस. स्वामींनी असं दर्शवलं की परमेश्वराचा कारुण्य साधकाचा गर्व असला तरी त्याचा सांभाळ करतो. 49. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मीपणाची नसेची. स्वामीनाथा, एकटा तूच सर्वाचा करता असतोस, करवितास असतोस. माझ्या ठिकाणी मी असं असण्याचा प्रश्नच राहत नाही. स्वामींनी असं दर्शवलं की परमेश्वरासमोर हरवतो, एकच असतो परमेश्वर. 50. एसी ऐकुनिया स्तुती संतोषली स्वामीराज मूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी. ही स्तुती ऐकून परमेश्वर सुखावला, त्याने साधकास अभय दिले, आशीर्वादाचा हात ठेवला. असाच असतो त्याचा कृपाळूपणा. स्वामींनी असं दर्शवलं की परमेश्वर स्तुतीने सुखवतो, साधकास अभय व आशीर्वाद प्रदान करतो. 51. उणे न पडे ग्रंथांत सफल होतील मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चय. या ग्रंथाचा एकही भाग अपूर्ण असू नये असे वाटतं. जे जे मनोरथ असतील ते पूर्ण होतील असे खात्रीने म्हणतो. जेव्हा सज्जन व साधुजन वाचतील तेव्हा त्यांचे मन सुखाने भरून जाईल. स्वामींनी असं दर्शवलं की साधकाचा एकच हेतू असतो, इतरांचे कल्याण. 52. ऐसी ऐकोनी अभयवाणी संतोष झाला माझ्या मनी यशस्वी होवोनी लेखणी ग्रंथ समाप्ती प्रति होवो. ही अभयवाणी ऐकून माझे मन सुखाने भरलं. माझ्या या लेखणीला असंच यश मिळो म्हणजे ग्रंथ पूर्ण होईल. स्वामींनी असं दर्शवलं की साधकाचा विश्वास असतो, परमेश्वर साथ देईल. 53. आता नमू साधू वृंद जासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. आता साधूगणांना वंदन जे निरभेद असतात, जे स्वतःच सुखाने परिपूर्ण असतात, जे नेहमी परमानंदाचा अनुभव घेत असतात. स्वामींनी असं दर्शवलं की साधू जीवनाचा खरा अर्थ जाणतात. 54. मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती अलोकी. त्यानंतर आदराने नमन केले कविश्रेष्ठांना जे शब्दविश्वाचे अधिपती असतात. त्यांची निर्मिती सर्वत्र आदराने ओळखली जाते. स्वामींनी असं दर्शवलं की शब्दांद्वारा निर्मिती करणारा कवी मोठा असतो. 55. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. महाज्ञानी व्यास व वाल्मिकी असंख्य ग्रंथ त्यांनी लिहिले, म्हणून त्यांना वारंवार शतांगाने वंदन. स्वामींनी असं दर्शवलं की साधक आदराने पूर्वज ऋषीचे गुण ओळखतो. 56. कविकुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. कविकुलाचा मुकुट असलेल्या कालिदासांनाही आदरांजली. त्यांची नाटके अनंत जनांना प्रिय असतात. स्वामींनी असं दर्शवलं की उत्कृष्ट साहित्याचा प्रभाव चिरंतन असतो. 57. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलवितीमान तयांचे चरण नमियेले. श्रीधर व वामन
त्यांचे ग्रंथ जेव्हा शहाणे वाचतात ते आदराने मान हलवतात, म्हणून त्यांनाही शतांगाने वंदन. स्वामींनी असं दर्शवलं की योग्य निर्मिती आदरास पात्र असते. 58. ईश चरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तया नमित, वर प्रसादा करणे. ज्यांचे चित्त परमेश्वरी चरणांशी एकरूप असते असे तुकारामासारखे साधू ग्रंथ लिहिताना त्यांनाही आदराने वंदतो. स्वामींनी असं दर्शवलं की साधू जीवनाचा आदर्श असतो. 59. अहो तुम्ही संतजनी, मज दीनवरी कृपा करोनी. आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथ रचना करवावी. हे साधू हो, या हीनावर कृपा करा. माझ्या हृदयात निवास करून ग्रंथ निर्मितीत मदत करा. स्वामींनी असं दर्शवलं की साधक साधूंच्या आशीर्वादानेच निर्मिती साधतो. 60. आता करू नमन, जे का श्रोते विलक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले. जे श्रोते असाधारण आहेत, जे विद्वान आणि शहाणे असतात, जे एकाग्रतेने ही कथा ऐकतात, त्यांना देखील आदरपूर्वक वंदन. स्वामींनी असं दर्शवलं की श्रोत्यांमुळेच साधनेचे फल मिळते. 61. महापंडित आणि चतुर असा श्रोतृ समाज थोर, मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू. अहो श्रोते असलेल्या या विद्वान व चतुर जनांपुढे माझ्या मतिमंद असलेल्या या निर्मितीचे काय मोल असणार. असं वाटत असलं तरी तुमचे प्रेम, आदर अन आशीर्वाद असलेल्या वातावरणात माझ्या या साध्या कवितेचे फूल उमळू शकेल असं वाटतं. स्वामींनी असं दर्शवलं की साधकाचा अहंकार नसतो, परंतु आदर असतो श्रोत्यांप्रती. 62. परी थोरांचे लक्षण, एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण, आदर करीती तयाचा. परंतु एक गोष्ट मला चांगली माहिती आहे, मोठ्या लोकांचे लक्षण असते गुण असलेल्या व्यक्तीचे आदर करणं. म्हणूनच माझ्या या छोट्या निर्मितीला सुद्धा आदर मिळेल असं वाटतं. स्वामींनी असं दर्शवलं की गुण असलेल्या व्यक्तीचे आदर सर्वजण करतात. 63. संस्कृताचा नसे गंध, मराठी देखील ये शुद्ध, नाही पडलो शास्त्रछंद, कवित्व शक्ती अंगी नसे. संस्कृताचा गंधही मला नाही, शुद्ध मराठी देखील अस्खलित येत नाही, शास्त्रीय छंदाचा अभ्यास केलेला नाही. असं असलं तरी माझ्या भावना निर्मळ आहेत. स्वामींनी असं दर्शवलं की निर्मितीला शाळेचे ज्ञान नव्हे, निर्मळ भावना असतात गरजेच्या. 64. परी हे अमृत जाणोनी, आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी, ती एकडे न पहावे. परंतु ही वाणी असंस्कृत असली तरी ती माझ्या अंतःकरणाचा स्वर आहे, म्हणून श्रोत्यांनी आदराने घ्यावी. चुकांवर नजर न देता निर्मळ भावना पहावी. स्वामींनी असं दर्शवलं की बाह्य अलंकारांपेक्षा निर्मळ भावना अधिक मोलाच्या असतात. 65. न पाहता जी अवगुण, ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडोनी, चरणी आपुल्या करीतसे. माझे जे अवगुण असतील त्याकडे दुर्लक्ष करून जे चांगलं असेल ते स्वीकारावे, असं जोडलेल्या हाताने हीच एक आळवणी. स्वामींनी असं दर्शवलं की साधकाचा हेतू शुद्ध असतो, चुकांवर भर न देता चांगुलपणा स्वीकारला जावा असं वाटत असतं. 66. स्वामींच्या लीला बहोत अस्ति प्रसिद्ध लोकांत, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. स्वामींच्या असलेल्या असंख्य लीला जनलोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्या सर्वांचे वर्णन जर केले तर ग्रंथाचा समुद्रच तयार होईल. असाच माझ्या मनाचा आळव असतो. स्वामींनी असं दर्शवलं की परमेश्वराच्या लीला असंख्य असतात, त्यांचे वर्णन करणारा ग्रंथ महासागरासारखा असतो. 67. त्या महोदधी तुनी पाही, अमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान सुग्याही, अवमान काही न करावा. त्या मोठ्या समुद्रातून काही अनमोल मोते निवडली, जेणेकरून श्रोत्यांना त्याचा आदर वाटावा, अन कुणी त्याचा अवमान करू नये असं वाटतं. स्वामींनी असं दर्शवलं की असंख्य गुणांमधून निवडक गुण घेत असतो साधक, जे श्रोत्यांस प्रेरणा देतील. 68. की हे उद्यान विस्तीर्ण, तयामाजी प्रवेश करून, सुंदर कुसुमे निवडून, हार त्यांचा गुंफिला. जसं एक माळी विस्तृत बागेत शिरतो, अन सुंदर असलेल्या फुलांना निवडतो आणि त्याचा एक सुंदर हार गुंफतो, तसंच या ग्रंथाकाराने केलेलं आहे. स्वामींनी असं दर्शवलं की साधकाने असंख्य गुणांमधून सर्वोत्तम निवडून एक सुंदर निर्मिती घडवली. 69. कवी होवोनिया माळी,
घाली श्रोत्यांच्या गळीत, उभा ठाकोनी बद्धांजळी. करी प्रार्थना सप्रेमे कवी एक माळी झाला. त्याने निर्मिलेला हार श्रोत्यांच्या गळ्यात घातला अन स्वतः आदराने उभा राहत परमेश्वराजवळ आळवणी केली. स्वामींनी असं दर्शवलं की साधकाचा अहंकार नसतो, आदराने आपली निर्मिती इतरांपर्यंत पोचवतो. 70. अहो या पुष्पांचा सुवास, तृप्त करील आपुले मानस. हा सुगंध नावडे जयास, तेची पूर्ण अभागी. अहो या निर्मळ फुलांचा सुवास, आपल्या मनास पूर्ण तृप्त करणारा असाच असतो, परंतु जो त्याचा आदर करत नाही तोच असतो खरा अभागी. स्वामींनी असं दर्शवलं की परमेश्वरी गुणांचा आदर न करणारा माणूसच जीवनाचा खरा हरवलेल्या मार्गावर असतो. 71. आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अमोल. वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णू कवी. आताही वचने असू दे, पुढे असलेल्या असंख्य अनमोल कथा परमेश्वर स्वतःच दयाळू असून ही वाणी व्यक्त करणारा असतो केवळ एक निमित्त, विष्णू कवी. स्वामींनी असं दर्शवलं की परमेश्वर स्वतः प्रेरणा असतो, साधक असतो निव्वळ एक साधन. 72. वैराग्य प्रत्यक्ष शंकर, तेजे कैसा सहस्त्रकर. दुष्टान केवळ सूर्यपुत्र, भक्तांमाते समान वैराग्याचा साक्षात्कार असलेल्या शंकरासारखा असलेल्या परमेश्वरा त्याचा तेज असतो असंख्य किरणांप्रमाणे. दुष्टांसाठी असतो कठोर, परंतु भक्तांसाठी असतो माये समान. स्वामींनी असं दर्शवलं की परमेश्वर न्यायप्रिय असतो, चुकीचे करणाऱ्यांवर कठोर असतो, परंतु साधूजणांवर आईसारखा प्रेमळ असतो. 73. यतिराज पद कल्हार, विष्णू कवी होऊनी भ्रमर. ज्ञान मधुस्तव साचार, रुंची तेथे घाली तसे अहो. साधूंच्या राजाचा पद्म असलेल्या परमेश्वरा विष्णू कवी झाला भ्रमर. ज्ञानाचा मध गोळा करून साधकांच्या चित्तास रुचवितो. स्वामींनी असं दर्शवलं की साधू असतो भ्रमराप्रमाणे, परमेश्वरी ज्ञानाचा अस्सल मध घेऊन सर्व साधकांना वाटतो, जेणेकरून त्यांचा जीवनमार्ग अधिक गोड व सुंदर होईल. 74. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. आदरा भक्त परिसोत, प्रथमोध्याय गोडहा. या परमादराने श्री स्वामी चरित्राचा पहिला अध्याय इथे पूर्ण झाला. असंख्य साध्या परंतु अर्थपूर्ण कथा इथे आल्या. जे आदराने ग्रहण करतील त्यांचे जीवन अधिक मधुर व सुखद होतील. स्वामींनी असं दर्शवलं की साध्या भाषेत असलेल्या या कथा आदरपूर्वक स्वीकारल्या असता जीवन अधिक समृद्ध, अधिक निर्मळ आणि अधिक सुखदायक होते. 75. श्री स्वामी चरणार्पण मस्तु, श्रीमस्तु शुभम भवती. या जीवनाचा एकच हेतू असो, श्री स्वामींच्या चरणांवरील ही अर्पण भावना. परमेश्वरा ही अर्पण स्वीकार, अन जीवन सुखाने भरलेल्या मार्गाने जाऊ दे. स्वामींनी असं दर्शवलं की जीवनाचा खरा अर्थ असतो परमेश्वरा शरण जाणे. त्याच्या कृपेमुळे जीवन सुखदायी होते. श्री स्वामी समर्थ. चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.